महिलांसाठी सुविधा आहे, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आहे, पुरुषांसाठी सुविधा आहे, पंतप्रधान योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आहे, ची महामंडळाच्या भाड्यामध्ये सुविधा आहे, बँकांच्या सुविधा वाढवलेल्या आहेत, मंडळ स्थापन केली त्यांच्या सुविधा वाढवलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर अत्यंत हुशार व प्रभावी नेतृत्व आहे असं आमच्या समजण्यात आलेलं आतापर्यंत. त्यांच्या जो काही काळ आहे त्यांचा राजकारणाचा, त्या सर्वांना घेऊन चालणारे नेते आणि सर्व समाजाला योग्य न्याय देणारे नेतृत्व असं वाटतं मला. आता हे बहीण आहे, ही पण लाडकी बहीण ही पण योजना चांगली आहे. आता त्यांनी पोलीस भरती केली, ही पण चांगली आहे. आरक्षणासाठी त्यांनी लक्ष दिलं, हे पण चांगलं आहे. त्यांच्या कृती जवळपास निगलेक्ट करण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. आघाडी सरकारपेक्षा यांची कार्यशैली अगदी अतिशय उत्तम आहे. अगदी सगळ्याच लोकांकडे लक्ष ठेवून त्यांची म्हणजे कामाची एक हातोटी आहे. जलसिंचन योजना ही मागील फडणवीस साहेबांच्या काळामध्ये सुरू केली होती आणि महाराष्ट्राचा जर भौगोलिक विचार केला तर त्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असायची आणि पिण्याच्या पाण्याचा अगदी तुटवडा असायचा. पण जेव्हापासून CRSच्या माध्यमातून नदी नाले खोलीकरण हाती घेतले, ते MREGच्या विहिरी या अगोदर एका ग्रामपंचायतला फक्त 5 विहिरीचे प्रस्ताव देण्याची अट होती, परंतु आता ती आज ओपन झालेली आहे आणि एका गावातून आपण किती प्रस्ताव देऊ शकतो. देवेंद्र फडणवीस साहेब यांचं व्यक्तिमत्व अगदी खूप छान आहे. कुठल्याही जाती भेदभाव न करता मोठमोठ्या योजना त्यांच्या डोक्यात असतात आणि त्या राबवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात.